नालासोपारा विधानसभेतील तिसरी आघाडी प्रहारचे अधिकृत उमेदवार धनंजय गावडे यांच्या उमेदवारासाठी या उमेदवारीसाठी या प्रचार सभेमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू या ठिकाणी आलेले आहेत। भाऊ, काय सांगणार, आपण या ठिकाणी आलात, कशा पद्धतीने या निवडणुकीचं आव्हान? परिवर्तन महाशक्ती आणि प्रहारच्या माध्यमातून मला वाटतं जे धनंजयना उमेदवारी आम्ही इथं दिलेली आहे ती प्रचंड ताकद निर्माण करत आहे। मला पाहतोय प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे आणि एक मोठा आश्वासित चेहरा आहे। लोकांना एकदा विश्वास निर्माण झाला तर ही निवडणूक आम्ही सहज जिंकण्याच्या दिशेकडे जाऊ आणि तो विश्वास देणारा चेहरा जसा हितेश जाधव आणि त्या माध्यमातून एक कार्यकर्ता आता भिडेल। मला विश्वास आहे का नेते कितीही जरी आले आणि जनता आणि कार्यकर्ता एकत्र झाला तर या सगळ्याचा बिमोड केला जात नाही। मी ते अनुभवलं आहे। मी गेल्या 20 वर्ष निवडणूक जिंकतो आहे, बगैर पक्षाची, बगैर जातीची, बगैर धर्माची आणि बिना पैशाची। त्यांना लोकांच्या मनात एकदा आलं का ते भाऊ, या निवडणुकीमध्ये नालासोपारा विधानसभेमध्ये विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर, त्याचप्रमाणे भाजपाचे राजन नाईक अशी तिरंगी जवळपास लढत आहे। आपलंही मोठ्या प्रमाणामध्ये लढा जो आहे हा या ठिकाणी उभा राहत आहे। एकूण कशा पद्धतीने या आव्हानाला सामोरे जाणार? आता इतकं सोपं आहे कारण दोन्ही उमेदवार कामाचे नाही, त्यांच्याकडे काही व्हिजन नाही, त्यांच्याकडे काही मुद्दे नाही आहे, ते सगळे मिली बघत आहे, ते लोकांना माहित आहे। आणि एकच आहे उमेदवार जो लढू शकतं, या सगळ्या व्यवस्थेला तो थांबवू शकतं आणि तो आत्मविश्वास निर्माण होणार आहे आणि त्याच्यातून आम्ही जिंकू। पण पाण्याचा प्रश्न जो काढलेला होता की आम्ही या ठिकाणी जर वसई विरारला पाणी नाही मिळालं तर इथल्या सत्ताधाऱ्यांचे नळ कनेक्शन बिलकुल जशात तसे काय लढाई असेल? आम्ही कनेक्शन तोडू ना त्या भाई ठाकूरच्या घराचं। भाऊ, दोनच प्रश्न आहेत म्हणजे की ज्या ठिकाणी ज्या पद्धतीनं गाड्या तपासल्या जातात या मतदान प्रक्रियेमध्ये आजपर्यंत असा कधी विषय झालेला नाहीये, पण इथं नेत्यांच्या गाड्या जर असं वागत असेल, पक्ष म्हणून जर वागत असेल तर ते अतिशय वाईट आहे। मला हे सांगा, जे भोट आम्ही पाहतोय, ज्या भोटानं आम्ही लोकशाही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतोय, उद्या ती लोकशाही निवडणूक आयोगच पक्ष कार्यालय होत असेल तर हातात हत्यारं घेतल्याशिवाय राहणार नाही। ज्याप्रमाणे वोट जिहादचा जो विषय येतोय, जिथं धर्मांधतेकडे ही निवडणूक जाते, याकडे आपण कसं? मला असं वाटतं का ही जाणीवपूर्वक जेव्हा हरलेली लढाई आम्ही जिंकायचा प्रयत्न करतो तेव्हा ही धार्मिकता आणण्याचा प्रयत्न होतो, ते काँग्रेसवाले असू द्या का भाजपवाले असू द्या, आणि लोकांनी याच्यापासून दूर राहावं। प्रश्न आम्ही पाहतो इथं वाद धर्माचा आणि आर्थिक विषमतेचा वाद आहे आणि तो आम्ही लोकांसमोर मांडणार आहोत। महाराष्ट्रातल्या तिसरी आघाडी म्हणून ज्यावेळेस आपण समोर आलेले आहेत, आपला काय विश्वास आहे एकंदरीत पूर्ण अहवालावर? आम्ही 122 पैकी आम्ही किमान 30 ते 40 पर्यंत जाऊ। हे होते बच्चू कडू, त्यांनी या ठिकाणचा उमेदवार आम्ही निश्चित निवडून आणू आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही 122 ते 23 पर्यंत उमेदवार निवडून आणू असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।